आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत नागपूरहून जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय आजचा महत्त्वाचा दिवस आणि नागपूरमध्ये सुद्धा लाखोंच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी दाखल होत असतात। काय अधिकची अपडेट, या ठिकाणी कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले आहे। दादर या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त, तर नागपूरमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने अनुयायी हे दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळते। भीम अनुयायी दीक्षाभूमीवर येण्यास आता सुरुवात झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी हे दाखल होत असतात आणि आता आपण पाहतोय नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर सुद्धा भीम अनुयायांची हजेरी आता या ठिकाणी पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय आजचा महत्त्वाचा दिवस, कशा प्रकारे या ठिकाणी नागपूरमध्ये तयारी करण्यात आली आहे? अगदीच आपण पाहायला गेलो तर नागपूरची पवित्र दीक्षाभूमी येथे प्रतिवर्षी जे आहे ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे ते अभिवादन करण्यासाठी येत असतात। आणि याच ठिकाणी जे आहे ते माझ्या मागे जे दिसत आहे अनेक भीम अनुयायी सकाळपासून या ठिकाणी जे आहे ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे। बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर एक नवी प्रेरणा, नवी ऊर्जा या ठिकाणी मिळते, अशी भावना जी आहे ते भीम अनुयायीची असते। आणि या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेबांनी जे काही सामाजिक विचार पेरलेले त्याला उजाळा देण्याचे एकंदरीत जे आहे ते भीम अनुयायांकडून या ठिकाणी प्रयत्न केला जात असतो। आपल्यासोबत काही भीम अनुयायी, आपण त्यांच्याशी थेट संवाद करण्याचा प्रयत्न करूया। काका, काय सांगाल, आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांचा, नेमकं या ठिकाणी तुम्ही सकाळी सकाळी आलेला आहे, आज काय नेमकं तुमच्या भावना आहेत? मी प्राध्यापक घनश्याम दाबरोडे। आमचं या ठिकाणी दीक्षाभूमी मित्रमंडळ आहे। दरवर्षी आम्ही 6 डिसेंबरला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तर येत असतो। सातत्याने आमचं हे दीक्षाभूमी मित्रमंडळ या ठिकाणी कार्यरत असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांनी आम्हाला सर्वांना ताठकाण्यानं जगण्याचं शिकवलं, आम्हाला स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली, त्यामुळं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो। दरवर्षी हा उपक्रम आमचा सुरू आहे। तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की या देशातल्या समस्त लोकांना न्याय देण्याचं, त्यांना बंधुत्वाची शिकवण देण्याचं काम तथा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि त्यामुळं साहजिकच आहे की या संपूर्ण वर्गाला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना जागवणारे आहेत, त्यांना ताठकाण्यानं जगण्याचं शिकवण देणारे आहेत आणि त्यामुळं त्यांचं जीवन हे असं विकसित झालं, प्रफुल्लित झालं। त्यामुळं त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणं, त्यासाठी त्यांना अभिवादन करणं हे त्यांचं कर्तव्य आहे। म्हणून आम्ही सर्व लोक या ठिकाणी, तुम्ही पाहत असाल की सकाळपासूनच या ठिकाणी भीम अनुयायी, डॉक्टर आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी येत असतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो। तुम्ही काय सांगाल? जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिवस आहे। त्यासाठी आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळ, दीक्षाभूमी मित्रमंडळ यांच्यातर्फे आम्ही इथे येऊन त्यांना अभिवादन करतो। बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि त्या शिकवणीमुळे जो आमचा समाज जो आहे, अख्खा समाज, तो आज थोडासा प्रगतीपथावर दिसतो आहे। त्यांना आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व आलेलो आहे। जय भीम। नक्कीच आपण पाहू शकतो की ज्यांनी ताठमानेने जगण्याचा अधिकार दिला, अशा महामानवाला आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येत असतो, अशी भावना जी आहे ते भीम अनुयायांकडून या ठिकाणी व्यक्त केली आहे। सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आजच्या दिनी जे आहे ते या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि आता सकाळपासूनच जे आहे ते भीम अनुयायांची या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। दिवसभर अशाच पद्धतीने राज्यभरातून भीम अनुयायी जे आहे ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी दीक्षाभूमीवर दाखल होत असतात। आणि 9 वाजता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे देखील या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। विविध राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी दिवसभरामध्ये आज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकतात।
अपडेट तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.